ते आपल्या कवितेमध्ये म्हणतात की महाराष्ट्राचा क्रांतिसिंह तू शिवबाचे देणे, जागृत केलास महाराष्ट्र तू सिंह गर्जनेने. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावरती पाऊल ठेवून स्वराज्याचा अभिनव प्रयोग करणारा महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यातला एक रांगडा माणूस म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील. आता तुम्ही सांगितलं की प्रतिसरकारची सुरुवात झाली. प्रतिसरकार म्हणजे नेमकं काय होतं, त्याची गरज का भासली त्यावेळेस? की क्रांतिसिंह नाना पाटलांनी प्रतिसरकारचा जो प्रयोग केला तो या देशामधला स्वराज्याचा तिसरा प्रयोग होता. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केला हा स्वराज्याचा पहिला प्रयोग होता. त्याच्यानंतर ब्रिटिशांच्या विरोधामध्ये नरवीर उमाजी राजे नाईक यांनी जो दुसरा स्वातंत्र्याचा प्रयोग केला, स्वराज्याचा प्रयोग केला, तो स्वराज्याचा दुसरा प्रयोग आहे असं मी मानतो. दुर्दैवानं उमाजी नाईकांना पकडण्यात आले, त्यांना फाशी देण्यात तो प्रयोग थोडासा अयशस्वी ठरला. आणि तिसरा प्रयोग हा क्रांतिसिंह नाना पाटलांनी प्रतिसरकारच्या माध्यमातून केलेला आहे. सातारा प्रांतामध्ये एक प्रतिसरकार किंवा पॅरलल गव्हर्नमेंट निर्माण झालेला आहे आणि याच्या विरोधामध्ये ब्रिटिश सरकार काही करू शकत नाही. त्या पॅरलल गव्हर्नमेंट स्वतःचे कायदे करतो, स्वतःची ग्रामन्यायालय चालवतो, स्वतःची कर व्यवस्था निर्माण करतो, स्वतःची पोलीस व्यवस्था निर्माण करतो, स्वतःची मिलिटरी निर्माण करतो. पण आमचं सरकार काय करतो? पण प्रतिसरकार आणि क्रांतिसिंह नाना पाटलांचा इतका धाक होता की ब्रिटिशांनी सुरू केलेला 1942 साली सुरू केलेला जो रिवाज आहे तो 2004 पर्यंत या महाराष्ट्रातल्या सातारमध्ये लागू होता. नमस्कार, मी रोहित मोरे. पुन्हा एकदा तुमचं सांगली पॉडकास्टवरती स्वागत आहे. आज आपण चर्चा करणार आहोत क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याबद्दल. आज आपल्यासोबत जे एक विशेष व्यक्तिमत्व आहे ते आहेत प्राध्यापक जयदीप पाटील सर. सर नमस्कार, तुमचं सांगली पॉडकास्टवरती स्वागत आहे. नमस्कार, जय जिजाऊ जय शिवराय. क्रांतिसिंह नाना पाटील यांची ओळख जर आजच्या पिढीला तुम्हाला थोडक्यात करून द्यायची झाली तर ती कशी असेल? मी यासाठी एक प्रख्यात्रे हे जे महाराष्ट्रातील मराठीतील नामवंत साहित्यिक आहेत त्यांच्या एक दोन ओळी या ठिकाणी निश्चितपणाने सांगेन. प्रख्यात्रे आपल्या कवितेमध्ये त्या भाषणामध्ये त्या ओळी सांगतात. त्याच्यावरून क्रांतिसिंह नाना पाटलांना नाना पाटील ही पदवी प्राप्त झाली. ते आपल्या कवितेमध्ये म्हणतात की महाराष्ट्राचा क्रांतिसिंह तू शिवबाचे देणे, जागृत केलास महाराष्ट्र तू सिंह गर्जनेने. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावरती पाऊल ठेवून स्वराज्याचा अभिनव प्रयोग करणारा महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यातला एक रांगडा माणूस म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील अशी ओळख मला निश्चितपणाने करून द्यायला आवडेल. त्यांचं बोलणं कसं होतं? आणि त्यातला दुसरा प्रश्न, असा कुठला क्षण त्यांच्या आयुष्यातला ज्याच्यामुळं त्यांना क्रांतिकारक होण्यास ती भूमिका मिळाली? याविषयी आपण नक्कीच बोलू, पण मी त्याच्यापूर्वी थोडंसं तुम्हाला त्यांच्या पूर्वपीठिकेकडे घेऊन जाणं महत्त्वाचं वाटतं मला. क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जो जन्म झाला तो ब्रिटिश काळातील जुना सातारा जिल्हा जो आहे त्या जुन्या सातारा जिल्ह्याचा एक उपविभाग जो दक्षिण सातारा जिल्हा जो सध्याचा सांगली जिल्हा म्हणून ओळखला जातो, त्या दक्षिण सातारामधील वाळवा तालुक्यामध्ये बहे नावाचं एक छोटंसं गाव आहे कृष्णा नदीच्या काठावरती, ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शानं तिथं रामलिंग बेट नावाचं एक सुंदरसं एक निसर्गाचा चमत्कार असणारं बेट ठिकाणी निर्माण झालेलं आहे. त्या बहे नावाच्या गावामध्ये मुसळे देशमुख या कुटुंबामध्ये त्यांचा आजोळ होता आणि त्यांच्या आजोळी क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म झाला. क्रांतिसिंह नाना पाटील यांचं गाव येडे मच्छिंद्र, त्यांच्या वडिलांचं नाव रामचंद्र पाटील आणि आईचं नाव गंगाबाई पाटील. खरं म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटलांचं कुटुंब हे अत्यंत साधं शेतकरी कुटुंब होतं. वारकरी संप्रदायाच्या मार्गानं आध्यात्मिक मार्गानं चालणाऱ्या कुटुंबामध्ये क्रांतिसिंह नाना पाटलांचा जन्म झाला. अगदी जन्मल्याबरोबरच क्रांतिसिंह नाना पाटलांच्या गाळ्यामध्ये पंढरीची माळ घातली गेली. पण पंढरीची माळ जरी त्यांच्या गाळ्यामध्ये घातली गेली असली तरी लहानपणापासून येडे मच्छिंद्र आणि त्या ग्रामीण भागाच्या परिसरामध्ये लहानाचे मोठे झाले क्रांतिसिंह नाना पाटील हे अत्यंत नामवंत कुस्तीपटू होते, अतिशय उत्तम दर्जाचे वक्ते होते. त्यांचं प्राथमिक शिक्षण आमच्या गावामध्येच येडे मच्छिंद्र या ठिकाणी सुरुवातीचं झालं आणि त्याच्यानंतरच्या पुढच्या शिक्षणासाठी त्यांना भवानीनगर या ठिकाणी जावं लागलं आणि त्याच्या पुढचं जे शिक्षण आहे ते घेण्यासाठी ते काही काळ इस्लामपूरला देखील त्यांच्या नातेवाईकांच्याकडे राहिलेले आहेत. त्या काळामध्ये शिक्षण मिळणं ही अतिशय दुरापास्त बाब होती. मात्र नाना पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांनी अगदी जिद्दीनं क्रांतिसिंह नाना पाटील यांचं शिक्षण केलं आणि हे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर क्रांतिसिंह नाना पाटलांनी त्या काळातील साधारणपणे जुनी 7वी इतकं शिक्षण घेतलं होतं की त्या काळामधल्या
शिक्षणाचा आणि त्यांच्या डिग्रीचा विचार करता आरामामध्ये त्यांना शिक्षकाची नोकरी लागू शकली असती, मात्र त्यांनी तलाठ्याची नोकरी स्वीकारली आणि मग कराड तालुक्यामधील वाठार नावाचं जे गाव आहे त्या गावामध्ये त्यांची तलाठी या पदावरती नेमणूक झाली. दरम्यानच्या काळामध्ये त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचं लग्न घडवून आणलं. तसं पाहायला गेलं तर नाना पाटलांच्या वरती सत्यशोधकी चळवळीचा फार मोठा प्रभाव आपल्याला बघायला मिळतो. महात्मा फुलेंच्या सत्यशोधकी जलसे त्या काळामध्ये खेडोपाडी जायचे आणि या सत्यशोधकी जलशाच्या माध्यमातून लोकांचं प्रबोधन करण्याचं काम या काळामध्ये होत होतं. आणि असे अनेक जलसे आमच्या गावामध्ये येऊन गेले होते आणि ते जलसे त्यांनी बालपणापासून पाहिलेले होते, अनुभवलेले होते. त्यामुळे महात्मा फुले यांच्या सत्यशोधकी विचारांचा प्रभाव क्रांतिसिंह नाना पाटलांच्या वरती फार मोठ्या प्रमाणावरती होता. आणि त्या प्रभावातून क्रांतिसिंह नाना पाटलांचं ज्यावेळेला लग्न करण्याचं ठरलं त्यावेळेला क्रांतिसिंह नाना पाटलांनी सांगितलं की बिना भटजीचं लग्न मी करेन. आणि क्रांतिसिंह नाना पाटलांना तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की अवघ्या 1 पैशामध्ये त्या काळामध्ये लग्न केलं. स्वतःच्या लग्नामध्ये स्वतः अक्षता म्हटल्या आणि वधूवरांना जे लग्नामध्ये हार घातले जातात ते हार देखील सुताचे होते. हे हार सुताचे असण्यापाठीमागं कारण काय होतं तर क्रांतिसिंह नाना पाटील हे महात्मा गांधींच्या वैचारिक अनुयायी होते आणि वैचारिक अनुयायी असल्यामुळं नाना पाटलांनी त्या काळामध्ये महात्मा गांधींच्या वैचारिक प्रभावातून जे आपण चरख्यावरती सूत कातताना महात्मा गांधीची प्रतिमा बघतो त्यांनी जो स्वदेशीचा नारा दिला त्या प्रभावातून क्रांतिसिंह नाना पाटलांनी स्वदेशीचा प्रचार करण्यासाठी, खादीचा प्रचार करण्यासाठी, प्रसार करण्यासाठी अगदी लग्नाचा प्रसंग देखील लोकांच्या प्रबोधनासाठी वापरला. आणि गळ्यामध्ये त्यांनी सुताचे हार घालून स्वतःच्या लग्नामध्ये स्वतः अक्षता म्हटल्या आणि बिनबढतीचं लग्न केलं. खरं म्हणजे ही कृती क्रांतिसिंह नाना पाटलांची त्यावेळेला फार क्रांतिकारी होती. कारण ज्या काळामध्ये अतिशय परंपरेचा पगडा समाज मनावरती होता, कुटुंबावरती होता, लोकांच्या वरती होता, त्या काळामध्ये नाना पाटलांनी उचललेलं पाऊल फार क्रांतिकारक होतं. साहजिकच त्यांना त्या काळामध्ये खूप विरोध देखील झाला. मात्र शिक्षणाचं दूध प्यालेले क्रांतिसिंह नाना पाटील गुरगुरल्याशिवाय कसे राहतील आणि म्हणून क्रांतिसिंह नाना पाटील यांचा विवाहानंतर ज्यावेळेला त्यांची पत्नी त्यांच्या घरी नांदायला आल्या त्यावेळेला त्यांच्या असं लक्षात आलं की आपली पत्नी अशिक्षित आहे. आणि मग लग्न झाल्यानंतर त्यांनी आपल्या आई वडिलांना असं सांगितलं की जोपर्यंत माझी पत्नी सुशिक्षित होणार नाही, शिकणार नाही, तोपर्यंत मी तिचा पत्नी म्हणून स्वीकार करणार नाही. याची बीज आपल्याला कुठे सापडतात तर महात्मा फुलेंनी देखील सावित्रीबाई फुलेंचा स्वीकार करण्यापूर्वी किंवा लग्न झाल्यानंतर आपल्या पत्नीला शिकवून शहाणं केलं. नेमका तोच कित्ता या ठिकाणी क्रांतिसिंह नाना पाटलांनी केवळ जगाला सांगितलं तर स्वतः कृतीमध्ये उतरवला आणि त्यांनी आपल्या पत्नीला देखील स्वतः शिकवलं, शिक्षित केलं आणि मग नाना पाटलांच्या या क्रांतिकार्याला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. तसं पाहायला बघायला गेलं तर क्रांतिसिंह नाना पाटील हे शरीरानं अत्यंत धष्टपुष्ट होते, बलदंड देहाचे होते, अगदी व्यायामानं कमावलेलं त्यांचं शरीर होतं. त्याचप्रमाणे त्यांचं मन, बुद्धी, मेंदू देखील तितकाच कमावलेला होता. वैचारिक जडणघडण त्यांची सत्यशोधकी चळवळीमध्ये झालेली होती. शिक्षणाच्या निमित्तानं बाहेरगावी फिरायला गेल्यानंतर त्यांना महात्मा गांधीच्या कार्याची ओळख झाली आणि महात्मा गांधीच्या कार्याकडे क्रांतिसिंह नाना पाटील आकृष्ट झाले. त्यामुळं क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिटिशांच्या सेवेमध्ये वाटारला जरी गेले असले तरी मनानं मात्र ते ब्रिटिश सत्तेच्या विरोधामध्ये आपल्याला काय करता येईल, आपला देश कसा स्वतंत्र करता येईल यासाठी ते सतत विचार करत राहिलेले होते. दरम्यानच्या काळामध्ये क्रांतिसिंह नाना पाटलांचे काही काळ नोकरी झाल्यानंतर त्यांचं काम बघून आणि त्यांची शैक्षणिक दर्जा पाहून त्यांची पदोन्नती झाली, त्यांचं प्रमोशन झालं आणि कराड तालुक्यामधलं सुरली नावाचं जे गाव आहे, जे सज्जाचं गाव आहे. सज्जा म्हणजे काय तर अनेक गावांचं एकत्रीकरण होऊन जिथं आपण सध्या ज्याला सर्कल ऑफिसेस म्हणतो, सर्कल कार्यालय म्हणतो, तसं ते त्या ठिकाणी सर्कल ऑफिसर म्हणून सुरली या गावामध्ये त्यांची नेमणूक झाली. आणि तिथं काम करत असताना कराडचे जे ब्रिटिश अधिकारी तहसीलदार होते त्यांच्याकडून शेतसारा गोळा करण्यामध्ये आणि हिशोब देण्यामध्ये त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला किंवा त्यांच्यावरती काही आरोप चुकीच्या पद्धतीने करण्यात आली. आणि त्यामुळं तेवढी एक ठिणगी क्रांतिसिंह नाना पाटलांना स्वातंत्र्य लढ्याकडे ओढून येण्यासाठी पुरेची ठरली. मुळातच सरकारी सेवेमध्ये असताना ब्रिटिशांचे कायदे कानून, ब्रिटिशांच्या यंत्रणेमार्फत सामान्य लोकांवरती होणारे अन्याय, अत्याचार आणि महात्मा गांधीजींची शिकवण, त्याचबरोबर सत्यशोधकी चळवळीचा प्रभाव आणि मुळातच जन्मल्यापासून बंडखोर रक्ताचे असणारे क्रांतिसिंह नाना पाटील यांचं मन सुरलीच्या त्या नोकरीमध्ये, सर्कलच्या नोकरीमध्ये रमलं नाही आणि त्यांच्यावर तो आरोप झाल्यानंतर सर्व हिशोब सरकार जमा करून क्रांतिसिंह नाना पाटलांनी त्या ठिकाणी नोकरीचा राजीनामा दिला आणि क्रांतिकार्याकडे क्रांतिसिंह नाना पाटलांनी सक्रियपणे सहभाग नोंदवायला
सुरुवात केली. आणि त्यावेळेला क्रांतिसिंह नाना पाटलांनी असा निर्णय घेतला की समाज आपला अडाणी अशिक्षित आहे, निरक्षर आहे, आणि या समाजाला पहिल्यांदा शहाणं करायचं असेल, त्या लोकांच्या पर्यंत आपल्याला पोहोचायचं असेल, आपली वैचारिक भूमिका लोकांच्या पर्यंत मांडायचं असेल, तर या अडाणी लोकांच्या पर्यंत आपण बोलल्याशिवाय पर्याय नाही. आणि त्यामुळं तुम्ही मगाशी जसा प्रश्न विचारलात की क्रांतिसिंह नाना पाटलांनी आपले विचार लोकांच्या पर्यंत कसे नेले किंवा कशा पद्धतीने त्यांनी कार्याला प्रारंभ केला, तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधत असताना तुमच्या लक्षात येईल की त्या काळामध्ये स्वातंत्र्य लढ्यामध्ये लढणारे सगळे लोक, जे नेतृत्व करणारे लोक होते, हे सगळे शिकलेले होते, सुशिक्षित होते. म्हणजे अगदी तुम्ही पंडित जवाहरलाल नेहरूंचं नाव घ्या, महात्मा गांधीचं नाव घ्या, ही सगळी लोक शैक्षणिकदृष्ट्या प्रगत होती. कोणी वकील होतं, कोणी इंजिनियर होतं, आणि अशा अनेक प्रकारच्या पदव्या धारण केलेले हे लोक ज्या वेळेला लोकांच्यासाठी देशाचं नेतृत्व करत होते, तेव्हा देश पातळीवरती शिकलेले लोक त्या प्रमाण भाषेमध्ये सगळं बोलत होते. पण महात्मा गांधीजींच्या विचारानं प्रेरित झाल्यानंतर क्रांतिसिंहांना असं वाटलं की लोकांच्या पर्यंत जर आपल्याला स्वातंत्र्य लढा न्यायचा असेल आणि लोकांना पटवून द्यायचा असेल, तर त्यांच्या भाषेमध्ये, त्यांच्या शैलीमध्ये त्यांच्याशी बोललं पाहिजे. आणि म्हणून क्रांतिसिंह नाना पाटलांची सगळी भाषणं जर तुम्ही काढून बघितली किंवा त्यांच्या स्क्रिप्ट बघितल्यात किंवा त्यांचे काही ऑडिओ रेकॉर्डिंग सुद्धा उपलब्ध आहेत, ते जर तुम्ही ऐकलेत तर तुमच्या लक्षात येईल की अस्सल ग्रामीण ढंगामध्ये, ग्रामीण भाषेमध्ये, अत्यंत लोकांच्या हृदयाला भेटणाऱ्या बोली भाषेमध्ये क्रांतिसिंह नाना पाटील आपली भाषणं करायची आणि आपले विचार मांडायचे. नाना पाटील ज्या ज्या ठिकाणी भाषणाला जायचे त्यावेळेला ते सांगायचे की सगळ्यांची भाषणं होऊ देत आणि सगळ्यात शेवटी मी बोलेन. आणि मग क्रांतिसिंह नाना पाटील सगळ्यात शेवटी बोलायला उठायचे. क्रांतिसिंह नाना पाटलांच्या भाषणाची एक शैली अशी होती की क्रांतिसिंह नाना पाटील जिथं जिथं भाषणाला जायचे तिथे तिथं पहिल्यांदा जायचे. ते जात्या पैलवान होते, अतिशय खणखणीत शरीर यष्टी होती, खणखणीत आवाज होता. त्या काळामध्ये माईक व्यवस्था नव्हती, पण जमलेल्या लोकांच्या पर्यंत आपला आवाज अगदी स्पष्टपणानं जाईल अशा पद्धतीने क्रांतिसिंह नाना पाटील बोलायचे. स्टेजवरती आल्या आल्या मोठा शड्डू ठोकायचे आणि शड्डू ठोकून क्रांतिसिंह नाना पाटील पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणायची आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणा द्यायची, प्रतिसाद यायचा जय म्हणून. आणि मग क्रांतिसिंह नाना पाटील महात्मा गांधींचं नाव घ्यायचे, महात्मा गांधी की जय म्हणायचे आणि आपल्या भाषणाला सुरुवात करायची. त्यांनी जीवनभर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचारांचा वारसा, महात्मा ज्योतिराव फुल्यांचा विचारांचा वारसा आणि महात्मा गांधींचा विचारांचा वारसा मरते दमत कधीही न सोडलेला एकमेव क्रांतिकारक जर कोण असेल तर ते आहेत क्रांतिसिंह नाना पाटील. की लाखो लोक त्यांच्या मागे होते, असं कोणतं नेतृत्व गुण त्यांच्यामध्ये होते, तो छोटासा एखादा प्रसंग तुम्ही सांगू शकाल का? हो, निश्चितपणाने सांगता येईल. मुळामध्ये क्रांतिसिंह नाना पाटलांनी ज्यावेळेला या कार्याकडे जायला सुरुवात केली त्यावेळेला त्यांच्या अनेक सहकार्याने सोबती त्यांच्या सोबत होती. आणि क्रांतिसिंह नाना पाटलांच्या डोक्यामध्ये आपल्याला या देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी काय करता येईल याचा निश्चित एक रोडमॅप तयार होता. कारण असा रोडमॅप तयार असल्याशिवाय ब्रिटिशांच्या विरोधामध्ये एवढं मोठं प्रतिसरकार निर्माण करणं हे शक्य नव्हतं. ती आणि त्यांचे सहकारी चर्चा करायची आणि मग त्यांच्या चर्चेतून असं ठरलं की लोकांचं प्रबोधन करणं आणि लोकांना शहाणं करण्यासाठी भाषण हे एकमेव माध्यम आहे. मुळामध्ये क्रांतिसिंह नाना पाटलांच्या मध्ये नेतृत्व गुण हे जन्मजातच होते आणि मग नेतृत्व गुण करण्यासाठी लोकांच्या पुढे आपली भूमिका मांडणं गरजेचं असतं आणि ती भूमिका मांडण्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील अतिशय निपुण होते. पहाडी आवाज होता, शब्दांची योग्य निवड होती आणि लोकांना आकर्षित करण्यासाठी आणि आपला स्वातंत्र्याचा विचार लोकांच्याकडे उतरवण्यासाठी क्रांतिसिंह नाना पाटील आपल्या भाषणामध्ये अनेक उदाहरणं द्यायची, अनेक दाखले द्यायची, अनेक गोष्टी सांगायची, अनेक किस्से सांगायची, अगदी लोकांना खळखळून हसायला लावायची. आणि मग असा खळखळून हसणारा जो जनसमुदाय तो नाना पाटलांच्या वाणीनं आणि त्यांच्या भाषणानं भारून जायचा आणि ऐकणारा जनसमुदाय हा नाना पाटलांच्या विचारांचा अनुयायी व्हायचा, नवे नवे त्यांचा सेवक व्हायचा. अशा पद्धतीनं नाना पाटलांनी लाखो लोक सातारा आणि सध्याच्या सांगली जिल्ह्यामधून गोळा केलं आणि प्रतिसरकारला मोठं पाठबळ खेडेगावामध्ये मिळत गेलं. मुळामध्ये केवळ पुरुष मंडळीच नाहीत तर प्रतिसरकारचा इतिहास जर आपण काढून बघितला तर महिलांचं सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये योगदान प्रतिसरकारमध्ये आपल्याला बघायला मिळतं. मी पुढे एक प्रसंग त्या संदर्भाने आपल्याला पुढे सांगणार आहे, तो योग्य वेळी या ठिकाणी आपल्या पुढे मांडेल. आता 1942च्या काळी भारत छोडो जे आंदोलन झालं त्या भारत छोडो मध्ये क्रांतिसिंहांची नेमकी भूमिका काय होती? 1942ला महात्मा गांधीजींनी छोडो भारतचा जो आंदोलनाचा आदेश दिला आणि या आदेशानंतर ब्रिटिशांच्या विरोधामध्ये निर्णायक लढा देण्याचं जे भारतीय राष्ट्रीय सभा जी सध्याची काँग्रेस आहे यांनी निर्णय घेतल्यानंतर भारतभरातले सर्व क्रांतिकारक असतील, मग ते जहाल असतील किंवा मवाळ असतील, या सगळ्यांनी ब्रिटिशांना निर्णायक लढा देण्याचं गांधीच्या आदेशावरून ठरवल्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये देखील त्या पद्धतीनं हालचाल सुरू झाली. तसं बघायला गेलं
तर क्रांतिसिंह नाना पाटलांचा जो जीवन प्रवास आहे किंवा क्रांतिकार्याचा जो प्रवास आहे, मुळामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील हे महात्मा गांधीजींचे अनुयायी होते आणि ते मवाळ विचारधारेनं काम करत होते. महात्मा गांधींचा जो आदेश आला छोडो भारतचा, त्यानंतर महात्मा गांधीजींच्या आदेशानंतर आपल्याकडचे जे सरकारी कचेरी आहेत, कार्यालय आहेत, पोस्ट ऑफिसेस आहेत किंवा न्यायालय आहेत, जिथं जिथं सरकारची ठाणे आहेत, त्या त्या ठिकाणी आंदोलनं करणं, मोर्चे काढणं, लोकांचा जमाव घेऊन जाणं, अशा पद्धतीच्या आंदोलनाचं स्वरूप या ठिकाणी छोडो भारतच्या चळवळीमध्ये क्रांतिसिंह नाना पाटील त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू केलं होतं. खरं म्हणजे या वेळेला प्रति सरकारचा जन्म झालेला नव्हता. केवळ छोडो भारतच्या आंदोलनामध्ये ही सगळी मंडळी सहभागी होती आणि त्याच्यानंतर ज्या ज्या ठिकाणी मग तासगावच्या कचेरीवरती मोर्चा काढणं असेल, इस्लामपूरच्या कचेरीवरती मोर्चा काढणं असेल किंवा किर्लोस्करवाडी सारख्या ठिकाणी मोर्चा काढणं असेल, अशा जे जे मोर्चे काढले त्या मोर्चावरती ब्रिटिशांनी अमानुषपणे गोळीबार केला आणि त्या गोळीबारामध्ये मग इस्लामपूरच्या मोर्चामध्ये हुतात्मा विष्णुभाऊ बारपट्टे जे कामेरीचे आहेत ते शहीद झाले किंवा तासगावच्या मोर्चामध्ये हुतात्मा उमाशंकर पांडे किर्लोस्करवाडीचे इंजिनियर होते ते शहीद झाले आणि मग अशी लोक मारली जाऊ लागली. मग क्रांतिसिंह नाना पाटलांनी त्यांच्या सहकार्याच्या लक्षात आलं की यांना मवाळकीची किंवा आंदोलनाची न्याय हक्काची भाषा कळत नसेल तर या ब्रिटिशांना आपल्याला त्याच भाषेमध्ये उत्तर दिलं पाहिजे. आणि हा विचार कुठेतरी क्रांतिसिंह नाना पाटलांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मनामध्ये जोर धरायला लागला. ते जर आपल्याशी शस्त्रानं लढणार असतील आणि आपण केवळ झेंडे घेऊन लढणार असो तर हा लढा बरोबरीचा होणार नाही आणि असं स्वातंत्र्य मिळणार नाही. हा विचार जसा छोडो भारतचा आंदोलन पुढं 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 जशी जात गेली तसा विचार तो प्रबळ होत गेला आणि इथूनच क्रांतिसिंह नाना पाटलांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मनामध्ये पॅरलल गव्हर्नमेंट म्हणजे प्रति सरकार निर्माण करण्याची कल्पना साकार झाली आणि मग त्याचं मुहूर्तमेढ रोवण्याचा निर्धार त्यांनी केला. आता तुम्ही सांगितलं की प्रति सरकारची सुरुवात झाली. प्रति सरकार म्हणजे नेमकं काय होतं, त्याची गरज का भासली त्यावेळेस? असं होतं की ब्रिटिशांच्या मदतीनं किंवा ब्रिटिश इथं सत्ता का निर्माण करू शकली तर भारतामधील काही विशिष्ट वर्गातील लोक आणि ज्यांचा सर्वसामान्य जनतेशी संबंध नाही असे सावकार असतील, जमीनदार असतील किंवा सरकारी सेवेमध्ये असणारे मोठमोठाले अधिकारी असतील, या सर्व लोक हे इंग्रजांचे हस्तक म्हणून दुर्दैवानं भारतामध्ये काम करत होते. तीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये देखील होती आणि हे जे लोक होते हे लोक काही गुंडपुंड आपल्या पदरी पाळायचे आणि असे गुंडपुंड लोक आपल्या पदरी पाळून त्यांच्या मदतीनं दहशत गावामध्ये खेड्यांमध्ये निर्माण करायची. त्याच्या जोडीला सरकारची यंत्रणा होती, सरकारचे पोलीस होते आणि मग इथे एका झुंडशाहीचं रूप खेडेगावांमध्ये निर्माण झालेलं होतं आणि या झुंडशाहीला कोणीतरी थांबवणं गरजेचं होतं. आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श हे क्रांतिसिंह नाना पाटलांचे कायमच राहिलेले आहेत. खरं म्हणजे मला तरी असं वाटतं की क्रांतिसिंह नाना पाटलांनी प्रति सरकारचा जो प्रयोग केला तो या देशामधला स्वराज्याचा तिसरा प्रयोग होता. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं हा स्वराज्याचा पहिला प्रयोग होता. त्याच्यानंतर ब्रिटिशांच्या विरोधामध्ये नरवीर उमाजी राजे नाईक यांनी जो दुसरा स्वातंत्र्याचा प्रयोग केला, स्वराज्याचा प्रयोग केला, तो स्वराज्याचा दुसरा प्रयोग आहे असं मी मानतो. दुर्दैवानं उमाजी नाईकांना पकडण्यात आले आणि त्यांना फाशी देण्यात आली. तो प्रयोग थोडासा अयशस्वी ठरला आणि तिसरा प्रयोग हा क्रांतिसिंह नाना पाटलांनी प्रति सरकारच्या माध्यमातून केलेला आहे. याचं कारण असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी कावा अवलंबला आणि स्वराज्याची निर्मिती केली. शिवाजी महाराजांचा उद्देश हा तत्कालीन व्यवस्थेच्या विरोधामध्ये लढण्यासाठी होता, तसा क्रांतिसिंह नाना पाटलांचा देखील विरोध तत्कालीन व्यवस्थेला होता. त्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी अनेक शत्रूंशी लढाया केल्या, अनेक राजसत्तांशी लढाया केल्या आणि स्वराज्य निर्माण करून लोकांच्या हक्कांचं आणि स्वातंत्र्याचं रक्षण करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. तद्वतच क्रांतिसिंह नाना पाटलांनी देखील त्या काळामध्ये असणारे जे इंग्रज अधिकारी आहेत किंवा ब्रिटिश सत्ता जी आहे त्या ब्रिटिश सत्तेच्या विरोधामध्ये बंड केलं आणि ब्रिटिश सत्तेच्या विरोधामध्ये केलेला बंड आणि त्यांना सामील असणारे लोक आणि त्यांच्याकडून लोकांना होणारा प्रचंड त्रास यातून सर्वसामान्य जनतेची रयतेची सोडवणूक करणं आणि रयतेला स्वातंत्र्य मिळवून देणं, त्यांना त्यांचे हक्काधिकार मिळवून देणं आणि सन्मानाचं जगणं त्यांच्या वाट्याला येऊ देणं हा स्वराज्याचा विचार त्यांच्या अंतःकरणामध्ये होता. म्हणजे ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी गनिमी वापरला तसाच गनिमी कावा तुफान सेनेनं प्रति सरकारच्या माध्यमातून वापरला. कारण त्याचा एक तुम्हाला छोटासा मी पुरावा देतो की तुम्हाला माहित असेल की ब्रिटिश पार्लमेंटमध्ये विन्स्टन चर्चिल हे ब्रिटनचे पंतप्रधान होऊन गेले. हे विन्स्टन चर्चिल जे होते
ते एकेकाळी विरोधी पक्षामध्ये होते आणि ते विरोधी पक्षनेते होते आणि ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये त्याने एक वर्तमानपत्र पार्लमेंटला दाखवलं आणि त्या पार्लमेंटच्या वर्तमानपत्रामध्ये त्या बातमीत एक अशी बातमी छापून आली होती की भारतामध्ये सातारा प्रांतामध्ये एक प्रतिसरकार जेव्हा पॅरलल गव्हर्नमेंट निर्माण झालेलं आहे आणि याच्या विरोधामध्ये ब्रिटिश सरकार काही करू शकत नाही. हे पॅरलल गव्हर्नमेंट स्वतःचे कायदे करतो, स्वतःची ग्राम न्यायालय चालवतं, स्वतःची कर व्यवस्था निर्माण करतं, स्वतःची पोलीस व्यवस्था निर्माण करतं, स्वतःची मिलिटरी निर्माण करतं. मग आमचं सरकार काय करतो? आणि मग विन्स्टन चर्चिल त्या ठिकाणी म्हणलेले आहेत की तुम्ही जो डंका मिरवत आहात सरकार मंडळी, सरकारला ते उद्देशून म्हणतात तुम्ही जो डंका मिरवत आहात की ब्रिटिशांच्या साम्राज्यावरला सूर्य कधी मावळत नाही, मग सातारा प्रांतामध्ये या ब्रिटिशांच्या सूर्य न मावळणाऱ्या साम्राज्याला एक छोटस छिद्र क्रांतिसिंह नाना पाटलांनी कसं पडलं याचं उत्तर सदनाला तुम्ही दिलं पाहिजे, असा घणाघाती प्रश्न विन्स्टन चर्चिलनी त्यावेळेला पार्लमेंटमध्ये निर्माण केला. आणि गमतीचा तुम्हाला सांगायचा भाग एक सांगायला मला आनंद वाटेल की मग त्या चर्चेनंतर पत्री सरकार उर्फ प्रति सरकार आणि क्रांतिसिंह नाना पाटलांची काय हालचाल सुरू आहे हे दर महिन्याला सातारचा कलेक्टर मुंबईच्या अधिकाऱ्यांना कळवायचा आणि मुंबईचे अधिकारी ब्रिटनच्या पार्लमेंटला कळवायचे. ब्रिटिशांनी असा एक रिवाज घालून दिला की दर महिन्याला एक गोपनीय अहवाल यायचा. आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की सन 2004 पर्यंत ही घटना सुरू होती. ब्रिटिश 1947 ला निघून गेले, आम्हाला स्वातंत्र्य मिळालं, पण पत्री सरकार आणि क्रांतिसिंह नाना पाटलांचा इतका धाक होता की ब्रिटिशांनी सुरू केलेला 1942 साली सुरू केलेला जो रिवाज आहे तो 2004 पर्यंत या महाराष्ट्रातल्या सातारमध्ये लागू होता. आणि मग तिथे एक कलेक्टर आले आणि त्या कलेक्टरांच्या समोर दर महिन्याला एक पत्र यायचं, एक गोपनीय अहवाल यायचा आणि त्याच्यामध्ये काहीही लिहिलेलं नसायचं, फक्त एक वळ लिहिलेली असायची, काहीही हालचाल नाही. कलेक्टर सही करायची आणि तो अहवाल मुंबईला पाठवून द्यायचे. एक कलेक्टर थोडेसे जिज्ञासू होते, ते तिथं आले आणि त्यांनी हाताखालच्या लोकांना बोलावून घेतलं. अरे मी गेली वर्ष झालं पाहतोय दर महिन्याला गोपनीय अहवाल येतोय, त्याच्यामध्ये एकच वळ लिहिलेली असती, काहीही हालचाल नाही, मी सही करतोय, तुम्ही लिफाफा बंद करताय आणि मुंबईला पाठवून देताय, हा नेमका प्रकार काय आहे? त्यावेळेला सातारच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील सगळी यंत्रणा कामाला लागली आणि त्यांनी शोध घेतला. त्यावेळेला त्यांना एक ब्रिटिशांचं डॉकेट सापडलं आणि त्या डॉकेटमध्ये असं लिहिलं होतं की सातारच्या प्रति सरकारची क्रांतिसिंह नाना पाटलांची काय हालचाल आहे ती दर महिन्याला आम्हाला कळवा. हा ब्रिटिशांनी सुरू केलेला रिवाज 2004 पर्यंत होता. हे क्रांतिसिंह नाना पाटलांच्या कार्यकर्तृत्व आणि पत्री सरकारच्या कार्यकर्तृत्वाचं यश होतं. कारण पत्री सरकार इतिहास जमा झालं, प्रति सरकार इतिहास जमा झालं, क्रांतिसिंह नाना पाटील या जगातून निघून गेले, पण आजही ब्रिटिश सरकारने सुरू केलेला जो नियम होता तो या सरकारला देखील फॉलो करावा लागला. कारण आजही सरकारला असं वाटतं की साताऱ्याची आणि सांगलीची माती ही बंडखोर आणि स्वातंत्र्यवीरांची माती आहे. पुन्हा कधी आपल्या विरोधामध्ये इथले लोक बंड करतील आणि कधी आपल्या विरोधात पत्री सरकार आणि प्रति सरकार निर्माण करतील याची खात्री त्या काळामध्ये सरकार नव्हती. म्हणून 2004 पर्यंत हा रिवाज होता. म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटलांची दहशत, प्रति सरकारची दहशत एवढी प्रचंड आजच्या सरकारला सुद्धा होती. प्रति सरकार, त्या काळात प्रति सरकारची प्रशासन व्यवस्था किती मजबूत होती त्याबद्दल थोडस जरा एखादा प्रसंग घेऊन सांगा. निश्चितपणाने सांगेन. प्रति सरकार एकाच ठिकाणी नव्हतं. म्हणजे राजधानीचं ठिकाण, न्यायालयाचं ठिकाण असं कुठेही ही व्यवस्था अस्तित्वात नव्हती. प्रति सरकारचे छोटे छोटे ग्रुप होते. म्हणजे जसा शिराळा ग्रुप होता, तसा सातारा ग्रुप होता, तसा भुईंज ग्रुप होता, तसा जळगावमध्ये उद्धव पाटील म्हणून जे प्रति सरकारचे कार्यकर्ते होते ते तिकडचा धुळ्याकडचा खांदेचा एक ग्रुप होता, कुंडलचा एक ग्रुप होता, वाळव्याचा एक ग्रुप होता. असे महाराष्ट्रामध्ये जवळपास प्रति सरकारचे सरकारी नोंदीप्रमाणे 27 ग्रुप होते. सरकारी नोंदीप्रमाणे 27 ग्रुप होते. पण मुळामध्ये प्रति सरकार ही चळवळच भूमिगत होती. अद्यापर्यंत खरा आकडा सरकारला सापडलेला नाही. आणि जवळपास या 27 छोट्या छोट्या ग्रुपमध्ये तुफान सेनेचे सैनिक होते. हे लोक काय करायचं, फिरतं ग्राम न्यायालय होतं. आज आपल्याकडे जी महात्मा गांधी
तंटामुक्त समिती जी निर्माण केली त्याचं मूळ बीज क्रांतिसिंह नाना पाटलांनी निर्माण केलेल्या प्रतिसरकारमध्ये होतं. हे काय करायचं, हे फिरतं न्यायालय असायचं. ज्या गावामध्ये अन्याय अत्याचार झाला असेल, काही तक्रार असेल, त्या ठिकाणी हे लोक तिथं घोड्यावरून जायचे, चावडीवरती सभा बोलवायची आणि सभा बोलवून लोकांना आपापले प्रश्न मांडायला सांगायचे आणि तिथं जागेवरती साक्षी पुरावे तपासून तिथंच त्याचा फैसला व्हायचा. तिथं लोकांना जागेवरती न्याय देण्याची तरतूद पत्री सरकारची होती. म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटलांनी निर्माण केलेल्या ग्राम न्यायालयामधून लोकांना तत्काळ न्याय मिळत होता. त्या काळामध्ये सगळ्यात मोठी समस्या जर काय असेल तर ती होती सावकारी. आणि सावकारांच्याकडं शेतकऱ्यांच्या जमिनी घाण पडायच्या, दुष्काळ असायचा, पीक पिकायचं नाही, सरकार चढावडीनं बळजबरीनं कर वसुली करायचं, मग लोकांना शेती करणं परवडायचं नाही. आणि त्यामुळं बहुतांश शेतकरी, त्या काळामध्ये बँका नव्हत्या, पतपुरवठा नव्हता आणि सावकाराच्या आहारी गेले होते. हे सावकार आपल्यातल्या शेतकऱ्यांना नडवायचे. ते अडाणी अशिक्षित असल्यामुळे त्यांचे हव्या त्या ठिकाणी हव्या त्या रकमेवरती अंगठे घ्यायचे आणि त्यांच्या जमिनी हडप करायची. क्रांतिसिंहांच्या पत्री सरकारनं सगळ्यात मोठं जर काम काही केलं असेल तर हे सगळे गावोगावचे सावकार पकडले आणि या सगळ्या सावकारांना पकडून त्यांचं जे दप्तर होतं ते सामुदायिकरित्या एकत्र केलं चावडीवरती, ते जाळून टाकलं. आणि हे जाळण्यासाठी ज्यांनी ज्यांनी विरोध केला त्यांना शिक्षा दिली. स्वराज्यामध्ये गद्दारी करणाऱ्या लोकांना कडेलोट, हत्तीच्या पायी देणं, तोफेच्या तोंडी देणं अशा शिक्षा होत्या. पण नाना पाटलांनी एक आपणातून शिक्षा शोधून काढली होती. पत्री सरकार शिक्षा भयानक होती. माणसं म्हणायची एक वेळ मेलेलं बरं पण पत्री नको. नाना पाटलांनी त्यांचे सहकारी जे फंदपितुरी करणारे लोक होते, जे बडे लोक होते, जे इंग्रज सरकारनं क्रांतिकारकांच्या आणि प्रतिसरकारच्या बातम्या पोचवायची, त्या लोकांना पकडून आणायचं आणि पकडून आणून एका नांगरलेल्या काळ्या रानामध्ये नेऊन सोडायचं. तिथं त्याचे पाय असे उचलून पकडायचे. असा काखेमध्ये एक जण पाय घेऊन उभा राहायचा, एका बाजूला एक जण, एका बाजूला एक जण उभा राहायचा. हातामध्ये लाकडी दांडकी नाही तर नदीतले गुळगुळीत गोटे असायचे, त्या गोट्यानं त्याच्या पायाची तळवे चेचली जायची. आपल्या पायाच्या टाचेचा भाग अत्यंत नाजूक असतो, त्याच्यावरती आघात झाला तर आपल्याला चालता येत नाही. ते इतकं मारायचे, सुजेपर्यंत मारायचे आणि त्याला त्या नांगरटीमध्ये सोडून द्यायचं आणि त्याच्यावरती बंदूक रोखायची आणि त्याला पळायला भाग पाडायची. तो स्वतःच्या पायावर चालू शकायचा नाही. हा माणूस किमान वर्ष 2-2 वर्ष स्वतः पायी चालू शकायचा नाही. अक्षरशः म्हणजे ढुंगणानं सरकणं किंवा माड्या भाषेमध्ये, ग्रामीण भाषेमध्ये असा शब्द आहे की गांडीने सरकायला लावायचं आणि गांडीने सरकायला लावण्याची पत्री सरकार शिक्षा अत्यंत भयानक होती आणि ह्याला लोक घाबरायचे. आणि प्रति सरकारचा अपभ्रंश पत्री सरकार असा झाला कारण ही जी शिक्षा देण्याची पद्धत होती त्याला नाव पडलं होतं पत्री सरकार. घोड्याच्या पायाला जसा नाल मारतात, पत्री मारतात, बैलाच्या पायाला जसा नाल किंवा पत्री मारतात, त्याला तशी पत्री मारत नव्हती. प्रत्यक्षात भयानक शिक्षा होती आणि या शिक्षेची जरब इतकी प्रचंड बसली होती की ब्रिटिशांनी हजारो रुपयांची बक्षिसं दिली तरी देखील बातमी फुटत नव्हती. आता त्यांच्या इतिहासामध्ये तुफान सेनाचा पण उल्लेख असतो आणि तुफान सेना त्याची कार्यपद्धती नेमकी कशी होती? हा, आता तुफान सेनेची जी निर्मिती झाली त्या निर्मिती पाठीमागं नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेची प्रेरणा आहे. आणि या तुफान सेनेचे पहिले फील्ड मार्शल म्हणून कुंडलचे कॅप्टन रामभाऊ लाड हे काम पाहत होते. जशी सध्याची मिलिटरी असते तशीच प्रशिक्षित सैनिक तुफान सेनेनं तयार केलेले होते. ब्रिटिशांच्या सैन्यामध्ये काम केलेले नाना पाटलांचे अनेक सहकारी या तुफान सेनेला सहकार्य करत होते, प्रशिक्षण देत होते आणि अत्यंत सूत्रबद्ध पद्धतीनं प्रशिक्षित जवानांची फौज ही तुफान सेना होती. या तुफान सेनेचं काम काय होतं तर ज्या ज्या ठिकाणी ग्राम न्यायालयाचे लोक जातील, ज्या ज्या ठिकाणी पत्री सरकारचे लोक कर वसुलीसाठी जातील, ज्या ज्या ठिकाणी पत्री सरकारची काही कारवाई करायची असेल त्या त्या ठिकाणी तुफान सेनेचे सैनिक वापरले जायचे. खेड्यापाड्यांमध्ये त्या काळामध्ये डेऱ्या नव्हत्या, दुधाचं उत्पन्न भरपूर असायचं आणि मग हे दूध घरामध्ये दूध दुभतं असायचं, त्यामुळे घरोघरी पैलवान असायची आणि या पैलवानांचीच फौज क्रांतिसिंह नाना पाटलांनी आपल्या वाणीच्या प्रबोधनातून देशकार्यासाठी वापरली आणि त्यातून तुफान सेना निर्माण झाली. या तुफान सेनेचं एक टप्पे असायचे, एक प्राथमिक शिक्षण असायचं. तुफान सेनेचं प्राथमिक शिक्षण पूर्ण करणाऱ्या व्यक्तीला शस्त्रास्त्राचं प्रशिक्षण देण्यासाठी आपल्याकडं आता सोनवडे वगैरे हा जो भाग आहे शहरा तालुक्यातला अतिपश्चिमेकडचा जो भाग आहे, जंगल आज तिथं खूप मोठं जंगल आहे. आणि मग हुतात्मा नानक सिंग जे ब्रिटिशांच्या गोळीबारामध्ये मारले गेले, हे ब्रिटिशांच्या सैन्यामधले एक लष्करी अधिकारी जे पंजाबचे रहिवासी होते त्यांना
नागनाथ अण्णांनी महाराष्ट्रामध्ये आणलं आणि तुफान सेनेच्या लोकांना बंदूक चालवण्याचं, हातबॉम्ब बनवण्याचं, बॉम्ब टाकण्याचं, स्फोटक पेरण्याचं किंवा स्फोटक शोधण्याचं जे प्रशिक्षण आहे ते नानक सिंग यांच्या माध्यमातून शरळामध्ये जंगलामध्ये त्या ठिकाणी जायचं. ते प्रशिक्षित लोक परत पत्रीर सरकारचं काम वेगवेगळ्या भागांमध्ये करत होते. मुळामध्ये ही तुफान सेना अत्यंत सक्षम होती आणि या तुफान सेनेमुळं ब्रिटिशांची पोलीस, ब्रिटिशांचे सैन्य हे देखील हातबल झालेले होते. कारण गनिमी काळातंत्राचा वापर करून या तुफान सेनेनं ब्रिटिशांची सगळी व्यवस्था अत्यंत खिळखिळी करून टाकलेली होती. मग पोलीस स्टेशन लुटणं असेल, तिथला शस्त्रसाठा लुटणं असेल, तिथली प्रशासकीय व्यवस्था उद्ध्वस्त करणं असेल, अगदी निरोप घेऊन जाणारा पोस्टमन सुद्धा तुफान सेनेच्या लोकांना घाबरत असे. इतकी दहशत त्या काळामध्ये तुफान सेनेची होती. आता ब्रिटिश सरकारला क्रांतिसिंह नाना पाटलांच्या नेमका कुठल्या गोष्टी जास्त भीती वाटायची? तसं पाहायला गेलं तर क्रांतिसिंह नाना पाटलांच्या संपूर्ण पत्रीर सरकारचीच भीती ब्रिटिशांना होती. कारण क्रांतिसिंह नाना पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ब्रिटिशांनी वारंवार वेगवेगळे अधिकारी आणले गेले, पोलीस अधिकारी आणले. पण या पोलीस अधिकाऱ्यांचं आणि त्या पोलिसांचं देखील लोकांच्या मध्ये जाऊन, खेड्यामध्ये जाऊन नाना पाटलांची बातमी काढणं आणि त्यांना पकडणं किंवा त्यांच्या सहकार्यांना पकडणं हे फार अडचणीच व्हायचं. कारण प्रति सरकार उर्फ पत्रीर सरकार हे लोकांच्या जीवाभावाचं, जिव्हाळ्याचं आपलं सरकार होतं आणि हा स्वराज्याचा एक अनोखा प्रयोग होतं. प्रत्येक खेड्यातल्या माणसाला हे माझं राज्य आहे, हे माझं क्षेत्र आहे, हे माझं गाव आहे आणि ती जपण्याची जबाबदारी आहे. खरं म्हणजे प्रति सरकारचा आत्मा हा खेड्यापाड्यातल्या लोकांनी प्रति सरकारला जे जपलं त्याच्यामध्ये होता. मी त्याच्याबद्दल एक छोटासा प्रसंग तुम्हाला या ठिकाणी सांगेन की क्रांतिसिंह नाना पाटील कुंडलमध्ये लपलेले होते आणि कुंडलमध्ये लपले असताना क्रांतिसिंह नाना पाटलांना पकडण्यासाठी सांगलीवरून पोलिसांचा फौजफाटा आला आणि रात्रीची वेळ होती आणि प्रकार असा झालेला होता की ज्या घरामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील लपलेले होते त्या घरावरतीच डायरेक्ट पोलिसांना कोणीतरी बातमी दिली की नाना पाटील या घरामध्ये लपलेले आहेत. त्याच बरोबर घरावरती पोलिसांनी धाड टाकली. धाड टाकल्यानंतर ज्या वेळेला पोलीस आत यायला लागल्यानंतर त्या घरामधली एक स्त्री हातामध्ये विळा घेऊन बाहेर आली आणि त्याला म्हणाली, तू कुठं आत चाललायस? माझ्या घरामध्ये ओली बाळंतीण आहे, तुला मी माझ्या घरात येऊ देणार नाही. नाना पाटील वगैरे माझ्या घरात इथं कोणी आलेलं नाही, त्यामुळे तू माझ्या घरात शिरायचं नाही. पोलिसांना सांगितलं माझ्याकडे सर्च वॉरंट आहे, तुम्ही मला अडवू शकत नाही. तरी देखील त्यानं घराची झडती घेण्याचा निर्णय घेतला. एवढी चर्चा होईपर्यंत आतमध्ये प्रसंग असा घडला की त्या घरामध्ये बाळंतीण असणारी जी बाई होती ती बाईची बाजल्यावर झोपली होती, ती खाली उठली, तिथे एक तानं मूल होतं, त्या बाजल्यावरती स्वतः नाना पाटील झोपले आणि ती बाळंतीण बाई नाना पाटलांचे पाय चेपत तिथं बसली आणि असं चित्र निर्माण केलं की ही बाळंतीण बाई तिच्या चेहऱ्यावरती अंतरून टाकलं, त्यांनी बघितलं लांबून आणि ती निघून गेली. म्हणजे नुकतीच बाळंतीण झालेली स्त्री देखील स्वातंत्र्यासाठी, पत्रीर सरकारसाठी, नाना पाटलांसाठी आपल्या जीवाची ओवाळणी टाकायला देखील मागं पुढे बघत नव्हते. इतका नाना पाटलांच्या पत्रीर सरकारला आणि प्रति सरकारला या ठिकाणी पाठिंबा लोकांचा जनमानसातून मिळाला होता आणि हेच खरं प्रति सरकारचं आणि पत्रीर सरकारचं बलस्थान होतं. आणि त्यामुळे ब्रिटिशांना असं वाटत होतं की आपण जर यांना पकडायला गेलो तर आपलं काही खरं नाही. आणि ही प्रचंड भीती या लोकांच्या मध्ये होती. कारण क्रांतिसिंह नाना पाटलांनी चालती रेल्वे थांबवली. शेनोली आणि किल्ले मच्छिंद्रगड याच्यामध्ये जो खिंडीचा भाग आहे, डोंगराचा भाग आहे, त्यावेळेच्या रेल्वे या कोळशावरती चालणाऱ्या रेल्वे होत्या, नॅरोगेज रेल्वे होत्या, त्याची गती कमी असायची. आणि मग नाना पाटलांनी त्यांच्या सहकार्याने तिथं रेल्वे लुटीचा जो प्लॅन केला आणि त्या ठिकाणी रेल्वे घाटामध्ये आल्यानंतर पुढं दगडाचा खिळा रचला, रेल्वे मागे सरकल म्हणून पाठीमागं लाकडं रचली, रेल्वे मध्ये अडकली. तिथं असणारे जे 2 गार्ड होते त्या पोलीस बंदोबस्त किती आहे याची माहिती अगोदरच गुप्तहेर खात्यानं, तुफान सेनेमध्ये गुप्तहेर खातं देखील होतं, ती त्यांनी दिलेली होती आणि ती रेल्वे लुटली. आता चालती रेल्वे थांबवून लुटल्यामुळं नाना पाटलांच्या बद्दल प्रचंड प्रसिद्धी संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये, भारतभरामध्ये झाली. अगदी त्याची दखल ब्रिटिश सरकारनं सुद्धा घेतली. आजही तुम्ही आमच्या येडे मच्छिंद्र गावामध्ये कधी आलात तर तुम्हाला त्या ठिकाणी ब्रिटिशांनी नाना पाटलांच्या रेल्वे लुटीचं स्मारक म्हणून एक दगडी स्मरणस्तंभ उभा केलेला आहे आणि तिथं रेल्वे लुटीचा तो प्रसंग त्या दगडावरती कोरलेला आहे. आजही तुम्ही जर तिथं कधी आलात तर तो स्मरणस्तंभ तुम्हाला बघायला मिळेल. ही स्मारक
खरे यात्रा नाना पाटलांच्या कार्याची आहेत असं आपल्याला म्हणता येईल. आता त्या काळात नाना पाटील भूमिगत झाले होते. हो. तो काळ कसा होता आणि भूमिगत राहूनही त्यांचं कार्य चालू होतं, त्याबद्दल थोडं सांगाल का आम्हाला? हो, मुळामध्ये प्रतिसरकारची निर्मिती ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातून प्रेरणेतून झाली हे मी पूर्वी सांगितलं. एक्झॅक्ट गनिमी कावा तंत्राचा वापर प्रतिसरकारनं मोठ्या प्रमाणावरती केलेला होता. या सगळ्या कारवाया भूमिगतपणे चालायच्या, रात्रीच्या अंधारामध्ये प्रवास करायचे, लोक जायचे. एकदा तर असं झालेलं होतं की क्रांतीसिंह नाना पाटील देवराष्ट्रामध्ये जे सागरेश्वर मंदिर त्या परिसरामध्ये खूप मोठी सभा क्रांतीसिंह नाना पाटलांची झाली आणि त्या सभेमध्ये नाना पाटलांना पकडण्यासाठी ब्रिटिशांची फौजफाटा तिथं आलेला होता. पण शेतकऱ्यांनी बैलगाड्यांचं असं रिंगण केलं होतं, मध्ये नाना पाटील बोलायला उभा राहिले. उभा राहिल्यानंतर सभा संपल्यानंतर नाना पाटलांनी स्टेजवरून उडी मारली आणि लोकांचा गोंधळ, त्या गोंधळामध्ये नाना पाटील निसटले आणि निसटल्यानंतर देवराष्ट्राकडून कुंभारगाव नावाचं एक गाव आहे, त्या गावाकडे जाण्याचा जो रस्ता आहे, पूर्वी तिथं खूप मोठं माळ होतं आणि त्या रस्त्याला रात्रीच्या वेळी तिथं मेंढरं बसलेली होती. काही धनगरांचे मेंढराचे बगे तिथं होते आणि नाना पाटलांच्या सहकार्य निर्णय घेतला की आता रात्रीचा प्रवास करणं शक्य धोक्याचं ठरू शकतं, कारण पोलीस पार्टी मागावर आहे. आणि मग नाना पाटलांना तिथं त्या मेंढराच्या कळपामध्ये लपवण्याचं ठरलं. लपवण्याचं ठरल्यानंतर असं झालं की नाना पाटील त्या मेंढराच्या कळपामध्ये जाऊन झोपले. दिवसभर प्रवास, भाषण, धावपळ यामुळे ते थकून गेली होती. तिथल्या धनगरांची थोडी भाकरी खाली ती तिथं झोपली. त्या धनगराच्या लोकांनी त्यांच्या अंगावरती एक घोंगडं टाकलं. मेंढरं काळी, घोंगडं काळं. नाना पाटील त्या मेंढरामध्ये लपून गेले. सकाळी पहाटे ही सगळी धनगर मंडळी नाना पाटला उठवली तर नाना पाटलाच्या अंगावरची जे घोंगडं आहे ते बाजूला काढलं. नाना पाटलांचा पेहराव जर तुम्ही कधी बघितलात तर 3 बटणी सदरा आणि एक लुंगी नेसून ते असायचे. त्याच गणवेशामध्ये ते तिथं झोपले होते. अंगावरती खादीचा पांढरा शुभ्र ड्रेस घालून नाना पाटील झोपलेले होते. तिथं जाऊन बघताय तर काय, नाना पाटलांच्या अंगावरचा शर्ट देखील पांढरा दिसेना, इतक्या पिसवा त्यांच्या अंगावरती चढलेल्या होत्या आणि रात्रभर त्यांना त्या चावत होत्या. इतक्या पिसवा चावून सुद्धा नाना पाटील त्या मेंढ्यामधून बाहेर आले नाहीत, कारण बाहेर पडलो तर आपल्याला ब्रिटिश पोलीस पकडतील या भीतीपोटी त्यांनी रात्रभर त्या पिसवांचा चावा सहन केला. ही गोष्ट आपल्याला सांगायला सोपी वाटते, पण प्रत्यक्षामध्ये कल्पना करा की नाना पाटील रात्रभर त्या पिसवांमध्ये कसे राहिले असतील आणि त्या पिसवांचे चावे त्यांनी कसे सहन केले असतील. खरं म्हणजे खूप मोठा त्याग क्रांतीसिंह नाना पाटलांचा आहे. नाना पाटलांची बलदंड ध्येयष्टी होती, म्हणून हे ते सगळं सोसू शकले. आपल्यासारख्या सामान्य माणसाला ते सोसणं शक्य नाही. आणि मग त्यांची कपडे काढली, झाडली, तर आंघोळीला पाणी दिलं. खरं म्हणजे मला कधी कधी प्रश्न पडायचा, मी कुंडलमध्ये गेल्यानंतर नाना पाटलांच्या काही सहकार्यांबरोबर चर्चा केली की मग नाना पाटील किंवा त्यांचे सहकारी एकाच घरामध्ये, एकाच शेतामध्ये, एकाच सफरामध्ये 4-4, 8-8 दिवस, मग हे शौचच कसे बाहेर जायचे असा प्रश्न मला त्यावेळेला पडला. त्यावेळेला मला त्यांनी जे सांगितलं ते जबरदस्त आहे. नाना पाटील किंवा त्यांचे सहकारी जिथे लपलेले असायचे तिथं एक मातीचा डेरा आणून ठेवला जायचा आणि शेजारी मातीचे ठिकाण आणून ठेवलं जायचं. त्या डेऱ्यामध्ये विष्ठा करायची, त्याच्यावरती माती टाकायची, पुन्हा विष्ठा करायची, तो भरला डेरा की तो नेऊन वाड्यामध्ये टाकून द्यायचा. अशा पद्धतीने हे लोक भूमिगत राहायचे. यांची तुफान सेनेची प्रतिसरकारची स्वतःची संदेशवहन यंत्रणा होती. ही संदेशवहन यंत्रणा मुख्यतः महिलांच्या वरती चालवायची. शेतामध्ये जेवण घेऊन, भाकरी घेऊन जाणाऱ्या महिला आपल्या गावातून दुसऱ्या गावामध्ये मग माहेरच्या निमित्तानं जातील, भाकरी देण्याच्या निमित्तानं जातील किंवा अन्य कारणाच्या निमित्तानं जायच्या आणि निरोपाची देवाणघेवाण व्हायची. म्हणजे अशा पद्धतीनं अगदी गनिमी कावा तंत्रानं तुफान सेनेचं कामकाज अत्यंत गोपनीयपणे चालायचं. जगातलं एकमेव असं ते प्रतिसरकार आहे की ज्या प्रतिसरकारला ब्रिटिश सरकार देखील पकडू शकलं नाही. आपलं सांगली आहे, सातारा आहे, ह्या परिसराला आज हे प्रतिसरकार मानलं जाते. मुळामध्ये सांगली सातारा हा जो भौगोलिक प्रदेश आहे तो डोंगरदऱ्यांनी युक्त आहे, सुपीक शेती आहे. कृष्णा, कोयना, वारणा, वेण्णा या नद्यांचा परिसर, जलसिंचनाच्या सोयी सुविधा, उत्तम शेती आणि कष्टाळू आणि लढवय्य बाण्याचे लोक आपल्या भागामध्ये राहतात. म्हणजे तुम्हाला मला सांगायला आनंद वाटेल
की क्रांतिसिंह नाना पाटलांच्या नंतर देखील इथं छोट्या मोठ्या क्रांती आपल्या भागामध्ये घडलेल्या आहेत. उदाहरणादाखल मी सांगेन की सुपणे तांबव्याचे जे विष्णू बाळा आहेत, त्यांनी देखील लोकांच्या वरती, समाजातील लोकांच्या वरती अन्याय अत्याचाराविरुद्ध शस्त्र हातामध्ये घेतलं. हा इतिहास आहे. दुसरं उदाहरण मी तुम्हाला त्या संदर्भात सांगेन की बोरगावचे बापूबिरू वाटेगावकर हे देखील याच वाटेनं चालणारे आहेत. त्यांनी शस्त्र हातामध्ये का घेतलं, तर गोरगरिबांच्या वरची जो अन्याय आहे त्या अन्यायाला वाचा फोडणं आणि तो अन्याय थांबवण्यासाठी त्यांनी शस्त्र हातामध्ये घेतलं. म्हणजे असे अनेक लोक या मातीमध्ये पुन्हा जन्म घेऊ शकतात. आणि मुळामध्ये महाराष्ट्रामधील इतर जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये आपले जे सातारा आणि सांगली जिल्ह्याचे जे लोक आहेत, इथली जी माती आहे, इथली जी विचारधारा आहे, इथले जे संस्कार आहेत, तेच मुळात पारतंत्र्याला विरोध करणारे आणि जन्मजात स्वातंत्र्याचा अभिनिवेश बाळगणारे आहेत. तसं बघायला गेलं तर इथल्या लोकांना कधीही पारतंत्र्यामध्ये राहायला आवडत नाही, कुणाच्या हाताखालचं ताटाखालचं मांजर व्हायला आवडत नाही. आणि त्यामुळं बंडखोर स्वभावाची, स्वाभिमानी स्वभावाची माणसं या मातीमध्ये जन्माला येतात. म्हणून आजही सरकारला असं वाटतं की पुन्हा एकदा आपल्या विरोधामध्ये प्रतिसरकार जन्म घेईल का, प्रतिसरकार जन्म घेईल का, आपल्या सरकारला विरोध होईल का. मी आत्ताच एक तुम्हाला ताजं उदाहरण सांगेन की आता महाराष्ट्रामध्ये शक्तीपीठ महामार्गाचा प्रचंड गाजावाजा सुरू आहे, प्रचंड मोठा विरोध सुरू आहे. महाराष्ट्रभरामध्ये खूप मोठा विरोध सुरू आहे. पण मागल्या 2 महिन्यापासून आपल्याकडे शक्तीपीठ आपल्या जिल्ह्यामधून जातोय म्हटल्याबरोबर आपल्या भागातून प्रचंड मोठा कडवा विरोध, सातारा आणि सांगलीमधून प्रचंड कडवा विरोध झाला. त्या विरोधाची दखल आजही सरकारला घ्यावी लागते. कारण सरकारकडं हिस्टॉरिकल डाटा असतो, प्रत्येक भागाचा, प्रत्येक जिल्ह्याचा राजकीय डाटा असतो की हे लोक कसे आहेत. आणि ज्यावेळेला एखादा प्रशासकीय अधिकारी प्रशिक्षण घेत असतो त्या वेळेला त्या भागाची गुणवैशिष्ट्ये त्या अधिकाऱ्याला शिकवली जातात. आणि ब्रिटिशांनी पाडलेली पद्धत आहे की त्या भागाची गुणवैशिष्ट्ये आहेत. आपला भागच मुळामध्ये बंडखोर आणि तापट रक्ताचा आहे. हा त्यांच्या रक्तातला आणि मातीतला गुण आहे. स्वातंत्र्यानंतर क्रांतिसिंह नाना पाटलांचं कार्य कसं होतं? मी तुम्हाला थोडंसं पाठीमागे इतिहासामध्ये घेऊन जाईल. ज्या वेळेला ब्रिटिशांनी संपूर्ण भारत आपल्या सत्तेच्या अंमलाखाली आणायला सुरुवात केली, त्यावेळेला संपूर्ण भारतामध्ये ब्रिटिशांच्या अंमलाखाली सगळ्यात शेवटी आलेला जर प्रांत कोणता असेल तर तो महाराष्ट्र आहे. त्या काळामध्ये दुसरा बाजीराव पेशवा हा महाराष्ट्रामध्ये शक्तिमान सत्ताधीश होता. आणि सन 1818ला त्याचा पराभव झाला भीमा कोरेगावच्या लढाईमध्ये. आणि त्या भीमा कोरेगावच्या लढाईनंतर ब्रिटिशांनी पेशव्यांच्या सैन्याचा पराभव केल्यानंतर शनिवार वाड्यावरती असणारा स्वराज्याचा भगवा ध्वज खाली उतरण्यात आला. तिथं युनियन जॅक फडवण्यात आला. अधिकृतरित्या महाराष्ट्र किंवा मराठेशाही ही ब्रिटिशांच्या अंमलाखाली, सत्तेखाली गेली. तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल, मी पॉडकास्टमध्ये सातत्यानं मी म्हणतोय की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची प्रेरणा ही प्रतिसरकारच्या निर्मितीमध्ये होती आणि क्रांतिसिंहांच्या मध्ये ती कायम राहिली. आजही ती महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामनामध्ये, अंतःकरणामध्ये आहे. नियतीनं क्रांतिसिंह नाना पाटलांना एक अशी संधी प्राप्त करून दिली की जो महाराष्ट्र सगळ्यात शेवटी ब्रिटिशांच्या अंमलाखाली गेला आणि शनिवार वाड्यावरचा प्रतिकात्मक ध्वज खाली आला आणि ब्रिटिशांचा युनियन जॅक तिथं फडकला. तो फडकवलेला, ब्रिटिशांनी फडकवलेला युनियन जॅक खाली घेण्याचा सन्मान क्रांतिसिंह नाना पाटलांना लाभला. त्या काळामधले भारत स्वतंत्र झाला 1947ला, त्या काळामध्ये शनिवार वाड्यावरचा जो युनियन जॅक आहे तो क्रांतिसिंह नाना पाटलांच्या हस्ते खाली घेण्यात आला आणि तिथे तिरंगा फडकवण्यात आला. तत्कालीन पुण्याचे नगराध्यक्ष बाबूराव सनस हे सत्यशोधकी चळवळीतले कार्यकर्ते होते आणि बाबूराव सनस यांच्या विनंतीवरून क्रांतिसिंह नाना पाटलांना पुण्याला बोलवण्यात आलं. आणि ज्या ब्रिटिशांनी मराठ्यांच्या सत्तेचा ध्वज खाली खेचला आणि आपल्या सत्तेचा जो वरती गेला तोच ध्वज खाली खेचून तिथं ऐत्य देशीयांची, स्वराज्याची सत्ता निर्माण करून त्याचं प्रतिकात्मक ध्वजारोहण करण्याची संधी नाना पाटलांना मिळाली. खरं म्हणजे हे महत्भाग्य नाना पाटलांच्या वाट्याला आलं असं मला खूप मनापासून वाटतं. आणि या गोष्टीचा खूप मोठा आनंदही आहे की भारतामधला जो सगळ्यात शेवटी ब्रिटिशांच्या अंमलाखाली गेलेला प्रांत, ज्या प्रांताचं स्वातंत्र्य उद्घोषित करण्याची संधी प्रतिसरकारचे नेते म्हणून क्रांतिसिंह नाना पाटील यांना मिळाली. तसं बघायला गेलं तर स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि सार्वत्रिक निवडणुकांमध्ये क्रांतिसिंह नाना पाटील सातारा विधानसभा मतदारसंघामधून लोकसभेला उभा राहिले
आणि 1957 साली खासदार म्हणून ते लोकसभेमध्ये निवडून गेले. आणि तिथं निवडून गेल्यानंतर त्या काळामध्ये संसदेमध्ये हिंदी किंवा मराठी या दोनच भाषेमध्ये खासदारांना बोलण्याची अनुमती होती. आणि त्यावेळेला क्रांतिसिंह नाना पाटील, पंडित जवाहरलाल नेहरू हे पंतप्रधान होते आणि सदनाच्या पटलावरती या सगळ्या गोष्टी नोंदवलेल्या आहेत. नाना पाटील त्यावेळेला त्यांना असं म्हणाले की ज्या ब्रिटिशांच्या विरोधामध्ये लढण्यासाठी आमची अख्खी उमर खर्ची पडली, आम्ही आमच्या जीवाची बाजी लावली, आम्ही आमच्या प्राणाचं मोल देऊ केलं, अनेकांनी रक्त सांडलं, अनेकांनी प्राणार्पण केलं, त्या इंग्रजांना घालवण्यासाठी आम्ही जीवाचं रान केलं, त्याच इंग्रजांच्या भाषेमध्ये आम्ही आमच्या देशाचा कारभार चालवावा, हे कसलं स्वातंत्र्य आहे असा प्रश्न ज्या वेळेला लोकसभेमध्ये क्रांतिसिंह नाना पाटलांनी सदनामध्ये विचारला त्यावेळेला पंडित जवाहरलाल नेहरूंना त्यांच्या प्रश्नाची दखल घ्यावी लागली. आणि मग नाना पाटलांच्या मागणीवरून या ठिकाणी संसदेमध्ये जो खासदार ज्या राज्यातून येईल तो खासदार मातृभाषेमध्ये, आपल्या भाषेमध्ये संसदेमध्ये आपले प्रश्न मांडू शकेल असा कायदा, अशी घटना दुरुस्ती क्रांतिसिंह नाना पाटलांच्या मुळे करावी लागली. आज आपल्याला जे खासदार सदनामध्ये आपल्या मातृभाषेत बोलताना दिसतात त्याची सुरुवात क्रांतिसिंह नाना पाटलांनी केली आहे. आणि नाना पाटलांचं तिथल्या रेकॉर्डनुसार मातृभाषेतून आणि मराठी भाषेतून संसदेचं कामकाज करणारा पहिला खासदार अशी नोंद झालेली आहे. क्रांतिसिंह नाना पाटील खासदार होते आणि त्या दरम्यानच्या कालखंडामध्ये कोयना धरण बांधण्याच्या संदर्भामध्ये चर्चा सुरू झालेल्या होत्या. आणि त्यावेळेला नाना पाटलांनी कोयना धरण महाराष्ट्र शासन बांधते त्या संदर्भामध्ये एक प्रश्न विचारला होता की निसर्गतः पावसाचं पडणारं पाणी धरणामध्ये आपण अडवत आहोत, ते पाणी विजेसाठी वापरणार आहोत, मग ती वीज तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना वीज आणि पाणी मोफत देणार आहात का असा प्रश्न त्या काळामध्ये क्रांतिसिंह नाना पाटलांनी मांडलं होतं. आणि शेतकऱ्यांना हे वीज आणि पाणी मोफत दिलं पाहिजे ते त्या काळामध्ये 1957 नंतर नाना पाटलांनी तो विचार तिथं मांडलेला होता. आणि नाना पाटील 1957 खासदार झाले आणि तिथून पहिला खासदारकीचा टर्न संपला. पहिल्यांदा नाना पाटील खासदार झाले ते झाले शेतकरी कामगार पक्षामधून. शेतकरी कामगार पक्ष हा मुळातच शेतकऱ्यांचा आणि कामगारांचा, कष्टकरी श्रमिक लोकांचा पक्ष होता. नंतरच्या काळामध्ये काही मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या, त्या आपल्याला इथं बोलणं योग्य होणार नाही. पण त्यातून शेतकरी कामगार पक्ष फुटला आणि नंतर काँग्रेस बळकट होत गेली, तो एक वेगळा चर्चेचा विषय होऊ शकतो. आणि मग 1967 साली परत क्रांतिसिंह नाना पाटील बीडला गेले आणि बीडला गेल्यानंतर बीडमधून खासदार झाले. माझे एक सहकारी क्रांतिसिंह नाना पाटलांचे, म्हणजे माझे सहकारी मित्र क्रांतिसिंह नाना पाटलांचे सहकारी होते आणि त्यांनी त्यांना बोलावून घेतलं की त्यांना सांगितलं की तुम्ही याने आमच्याकडे खासदारकीला उभा राहावा. आज जो बीड जिल्हा म्हटलं की लोकांच्या कपाळावरती आठ्या येतात, पण तो बीड जिल्हा त्यावेळेला तसा नव्हता. मी स्वतः बीड जिल्ह्यामध्ये अनेक गावांमधून जाऊन आलोय. आज आपण जसं देवाऱ्यामध्ये देवतांचे फोटो पुजतो तसे नाना पाटलांचे फोटो अनेक खेड्यामधल्या अनेक लोकांच्या घरामध्ये देवाऱ्यामध्ये पुजले जातात. इतकं नाना पाटलांचं काम खासदार म्हणून बीड जिल्ह्यामध्ये, बीड मतदारसंघामध्ये मोठं आहे. नाना पाटील इथून एसटीने गेले आणि एसटीने गेल्यानंतर बीडमध्ये तिथं जी चावडी होती त्या चावडीमध्ये उतरले. नाना पाटलांना कार्यकर्ते नव्हते, नाना पाटलांना पक्ष नीट नव्हता, नाना पाटलांना कार्यकर्ते नव्हते, नाना पाटलांना कार्यालय नव्हतं, नाना पाटलांच्याकडे पैसा नव्हता, नाना पाटलांच्याकडे निवडणुकीसाठी कुठली साधनं नव्हती. अगदी नाना पाटलांचा उमेदवारीचा अर्ज भरायला सुद्धा लोकांनी पैसे दिले. केवळ लोकांच्या प्रबोधनाच्या भांडवलावरती आणि देशप्रेमाच्या भावनेवरती खासदार म्हणून निवडून आलेला बहुधा देशातला आतापर्यंतचा एकमेव खासदार आहे. अत्यंत निरपेक्ष भावनेनं नाना पाटील राहिले. आज आपण एखाद्या खासदाराकडे जेव्हा बघतो त्यावेळेला त्याचा रुबाब काय, त्याची सांपत्तिक स्थिती काय, त्याचा पैसा काय, पण नाना पाटलांनी मरते समयी आपल्या वाटणीची 1 एकर जमीन आणि 1.5 लाखनं घर देखील आपल्या भावाला दिलं आणि निरपेक्ष मनानं तुळशीबागेमध्ये पंढरपूरमध्ये आपल्या जीवनाचा शेवटचा काळ त्यांनी व्यतीत केला. अत्यंत निरपेक्ष, कोणासाठी काहीही कमवून ठेवलं नाही. देश हाच आपला संसार आणि प्रपंच मानून ते सतत कष्टकरी श्रमकरी लोकांसाठी लढत राहिले. आजही बीडमध्ये गेलं तर बीडमध्ये त्यांच्या खासदार फंडाचा सगळा पैसा त्यांनी लोकांच्या कल्याणासाठी वापरला. त्यातला एक नया पैसा सुद्धा स्वतःसाठी त्यांनी वापरला नाही.
असा हा एकमेव खासदार आपल्याला बघायला मिळेल. नंतरच्या काळामध्ये संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाली साधारणपणे 1960-61 मध्ये. पण भारत स्वतंत्र झाला तरी भाषावर प्रांत रचनेची मागणी जोर धरू लागली. पण भाषावर प्रांत रचना येण्यापूर्वी महाराष्ट्र आणि गुजरात असे दोन राज्यांचं मिळून महागुजरात नावाचं एकच राज्य होतं. आणि या महागुजरातचे मुख्यमंत्री म्हणून त्या काळामध्ये गुजरातचे मोरारजी देसाई हे पण महागुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम बघत होते. आणि मग महाराष्ट्रामध्ये कॉम्रेड एस.एन. जोशी असतील, कॉम्रेड डांगे असतील, प्र.के. अत्रे असतील, केशवराव जेधे असतील, तुळशीदास जाधव असतील, क्रांतिसिंह नाना पाटील असतील, त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे असतील, शाहीर अमर शेख असतील, अशा अनेक लोकांनी बेळगाव, बिदर, भालकी, कारवार सह आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे असा एक ठराव संमत केला आणि त्यासाठी जन आंदोलन उभा केलं. आणि ते जन आंदोलन पुढं संयुक्त महाराष्ट्राची चळवळ म्हणून ओळखलं गेलं. वस्तुतः मोरारजी देसाई गुजराती होते, व्यापारी वृत्तीचे होते आणि त्यांच्या डोक्यामध्ये असं होतं की मुंबई हे अत्यंत आर्थिकदृष्ट्या समृद्ध आणि संपन्न शहर हे गुजरातला द्यायचं, ते महाराष्ट्रापासून तोडायचं. आणि हा डाव महाराष्ट्रातल्या लोकांच्या लक्षात आल्यानंतर संयुक्त महाराष्ट्राचा जो लढा लढला गेला त्यामध्ये जवळपास 107 लोक त्या मृत्युमुखी पडली आणि 107 लोकांचं बलिदान देऊन ही मुंबई आपल्याला महाराष्ट्रामध्ये मिळवायला लागली. आज दुर्दैव असं वाटतं की आजही बेळगाव महाराष्ट्राला मिळू शकला नाही, त्यासाठी न्यायालयीन लढा सुरू आहे. पण सरकारी पातळीवरती याच्यासाठी कुणी दखल घेतली नाही. आणि मग संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये नाना पाटलांनी त्यांचे सहकारी काम करत असताना गावोगावी सभा व्हायच्या, लोकांचं जागृती व्हायची, आंदोलन व्हायचे, मोर्चे व्हायचे. आणि हे करत असताना मोरारजी देसाई यांनी त्या मोर्चावरती गोळीबार केला आणि त्यामध्ये 107 लोक मारली गेली. आणि त्या मोर्चेकऱ्यांच्या वतीनं क्रांतिसिंह नाना पाटलांनी लोकसभेमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू हे त्या काळातील सुप्रीमो होते, देशातील सर्वोच्च शक्तिशाली नेते होते. आणि त्या काळामध्ये संसदेमध्ये क्रांतिसिंह नाना पाटलांनी पंडित जवाहरलाल नेहरूंना उद्देशून जे म्हटलं तो किस्सा मी आता तुम्हाला सांगणार आहे. आत्ताच्या खासदारांची अवस्था बघितली आणि नाना पाटलांचा तो स्वाभिमानी बाणा बघितलं की खरोखर समाधान वाटतं की मी त्या क्रांतिसिंह नाना पाटलांच्या गावचा आहे, त्यांच्या हाडामांसाचा, त्याच्या रक्ताचा, त्यांच्या मातीतला आहे. प्रसंग असा होता की मोरारजी देसाईच्या पोलिसांनी लोकांच्या वरती गोळीबार केला, 107 लोक मारली गेली. तेव्हा नाना पाटील संसदेच्या अधिवेशनामध्ये पंडित नेहरूंना म्हणतात, पंडितजी आम्ही शेतकरी लोक आहोत, गहू पेरला तर गहू उगवतो, गोळ्या पेरला तर गोळ्या उगवतील आणि त्याच तुम्हाला खाव्या लागतील. हा गोळीबार बंद करा. आम्हाला गोळ्या घालायचं देखील माहिती आहे आणि गोळ्या झेलायचं देखील माहिती आहे. असं लोकसभेच्या अधिवेशनामध्ये देशाच्या प्रधानमंत्र्याला रोखटोक बोलणारा खासदार तुम्ही आत्ता मला या देशाच्या सध्याच्या खासदार किंवा या संसदेमध्ये दाखवून द्या. इतका स्वाभिमानी बाणा म्हणजे देशाच्या प्रधानमंत्र्याला सुद्धा त्याची चूक रोखटोक तोंडावरती सडेतोड भाषेमध्ये दाखवून देणारा माझ्या माहितीप्रमाणे हा एकमेव खासदार आहे. असा खासदारांचा बाणा महाराष्ट्रात पुन्हा कधीही कुणालाही दाखवता आलेला नाही. मला सांगायला आनंद वाटतोय की माझं गाव हे किल्ली मच्छिंद्रगडाच्या पायथ्याला पूर्वेस असणारं एक छोटंसं गाव, पिण्याच्या पाण्याची देखील समस्या असणारं गाव. पण त्या गावामध्ये 2 खासदार झाले. क्रांतिसिंह नाना पाटील एकदा खासदार झाले, म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील 2 वेळा खासदार झाले, पण ते माझ्या गावचे होते. आणि त्यांच्यानंतर विश्वासराव पाटील दाजी हे जनता दलामधून राज्यसभेवरती खासदार झाले. एका छोट्या खेड्यामध्ये 2 खासदार झाले. आणि सांगायला आनंद वाटतोय, अभिमान वाटतोय की लोक वारसा चालवतात का, वारसा जपतात का. खासदार विश्वासराव पाटील यांनी देखील क्रांतिसिंह नाना पाटलांच्या वाटेने चालली, त्यांच्या आदर्शावर चालली. त्यांनी देखील आपल्या खासदारकीमधून एकही रुपया मिळवला नाही, आपल्या पुढच्या पिढीची सोय केली नाही, कुठं गाड्या गोड्या बंगलं घेतली नाहीत, काहीही केलं नाही. अगदी वडिलोपार्जित जी संपत्ती आली तीच संपत्ती आपल्या मुलाच्या करता राखून ठेवली. कधीही कुठल्याही पैशाला त्यांनी मन दाखवलं नाही. क्रांतिसिंह नाना पाटील ज्या निरपेक्ष भावनेनं खासदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून सदनात राहिले तेवढ्याच निरपेक्षपणे विश्वासराव पाटील दाजी हे देखील त्या ठिकाणी खासदार म्हणून राहिले. आणि म्हणून मी अभिमानानं सांगू शकतो की मी अशा गावातून आलेलो आहे की ज्या गावातून 2 खासदार झाले, पण जे 2 खासदार आज सत्तेच्या घोडे बाजारला कधी बळी पडले नाहीत किंवा पैशाच्या लालूचीला बळी पडले नाहीत. सध्याचा काळ पाहता हे लोकप्रतिनिधी आपण निवडून का दिले याची लाज मतदारांना वाटावी
अशी परिस्थिती असताना हे 2 स्वाभिमानी खासदार माझ्या गावामध्ये घडले, याचा मला खूप मोठा आनंद आहे. आणि क्रांतिसिंहांची राजकीय जी कारकीर्द आहे ती राजकीय कारकीर्द अत्यंत स्वच्छ आणि विना डाग आहे. म्हणजे असा खासदार शोधूनही सापडणार नाही. तुम्हाला मी एक छोटासा किस्सा सांगेन. क्रांतिसिंह नाना पाटील दिल्लीमध्ये होते आणि आमच्या गावामध्ये एक तालीम बांधायची चाललेली होती. तालमीला जागा आमच्या गावचे कैलासवाचे आनंदराव भगवान पाटील हे नॅशनल कुस्तीपटू होते आणि त्यांच्या वडिलांनी जे भगवान पाटील म्हणून त्यांनी ती तालमीसाठी जागा दिली. त्यांचे चुलते मोहनराव आबा पाटील यांनी ती जागा, स्वतःची जागा तालमीसाठी दिली. तालीम बांधायची होती आणि त्या काळामध्ये लोकांच्याकडे पैसा नव्हता आणि त्यावेळेला दिल्लीवरून पत्र पाठवून गावातल्या लोकांना ते विचारत होते की तालमीचं काय झालं. लोकांनी त्यांना उलट पक्षी पत्रानं कळवलं की तालीम बांधण्यासाठी पैसा नाही, मग काय करावं. नाना पाटील खासदार होते, स्वतः पैसे देऊ शकले असते, पण नाना पाटलांनी स्वतः जवळचा एकही रुपया गावात दिला नाही. नाना पाटलांनी सांगितलं एक काम करा, लोक पैसे देत नसतील तर धान्य गोळा करा. आणि त्या काळामध्ये ज्वारीचं भरपूर यायचं, ज्वारी गोळा केली, ती गाडीमध्ये भरली आणि ती बाजारामध्ये नेऊन विकली आणि त्या विकलेल्या पैशातून ती तालीम बांधली. आज त्या तालमीचं नाव सुद्धा क्रांतिसिंह नाना पाटील तालीम असं आहे. नाना पाटील ज्या ज्या वेळेला गावामध्ये यायचे त्या वेळेला त्या तालमीमध्ये बसायला असायचे. अनेक जुने जाणते लोक सांगतात की असं नाना पाटलांचा सहवास या तालमीला लाभलेला आहे. म्हणजे आपल्या खासदार फंडाचा सुद्धा विनियोग अत्यंत विचारपूर्वक लोकांच्या कल्याणासाठी करणारा असा हा माणूस होता. आता पुढचा प्रश्न, ऍक्च्युली ज्या पद्धतीनं तुम्ही त्यांची पार्श्वभूमी मांडलीत, त्यांची जी विचारसरणी आहे ती आजच्या काळाला किती गरजेची आहे, तुम्हाला काय वाटतं? हो, निश्चितपणानं असं आहे की लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना उपभोग शून्य जगाचा स्वामी म्हणून त्यांनी लोकप्रतिनिधी राहायला पाहिजे. खरं म्हणजे अत्यंत निरपेक्ष भावनेनं देशाच्या प्रेमापोटी काम करणं आणि आपल्या स्वतःच्या कृतीतून आदर्श निर्माण करणं हे सध्याच्या लोकप्रतिनिधींनी, म्हणजे अगदी ग्रामपंचायत सदस्यापासून अगदी प्रधानमंत्र्यापर्यंत या सर्व लोकप्रतिनिधींनी क्रांतिसिंह नाना पाटलांसारखं असलं पाहिजे. स्वतःच्या लग्नामध्ये स्वतः अक्षता म्हटल्या, बिना भटजीचं लग्न केलं, तोच पुरस्कार त्यांनी गांधी लग्न म्हणून केला आणि प्रति सरकारच्या वतीनं हजारो लग्न गांधी लग्न पद्धतीने झाली. स्वतःच्या मुलीचं देखील लग्न एक पैशामध्ये गांधी लग्न पद्धतीने त्यांनी केलं. म्हणजे बडे जाऊ नाही, खर्च नाही, जगाला सांगितलं नाही, स्वतः केलं. शिक्षणाचा पुरस्कार केला, स्वतःची पत्नी सुशिक्षित केली, तिला शिकवली, स्वतःच्या मुलगीला शिक्षण दिलं. म्हणजे केवळ त्यांनी लोकांना तत्वज्ञान सांगितलं नाही तर ते आचरणात देखील आणलं. म्हणजे स्वतःच्या तत्वाशी ठाम असणारा आणि स्वतःचे विचार स्वतः कर्तृत्वात आणि आचरणात आणणारा असा हा एक लोकनायक होता. कारण या माणसाची छाती सिंहाची होती, विचार सिंहाचे होते, पण लोकांना पुढे घेऊन जाणारा हा अत्यंत मोठा लोकनायक होता. आपले कवी लेखक असणारे प्र के अत्रे त्यांनी त्यांना क्रांतिसिंह जे म्हणलं त्याचं खरं कारण तेच आहे. आता त्यांचं एवढं गौरवशाली कार्य असून सुद्धा आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की पुरेसा गौरव अजून सुद्धा त्यांना मिळालेला नाहीये. त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण असं नाही आहे. मी माझ्या लहानपणापासून क्रांतिसिंह नाना पाटलांच्या बद्दल खूप काही ऐकत आलो. आमच्या गावामध्ये क्रांतिसिंह नाना पाटलांना नाना पाटील असं कोणी म्हणते, कारण त्यांचं ते त्या पाळण्यातलं नाव आहे. क्रांतिसिंह नाना पाटलांना सगळे लोक आदरानं अण्णा म्हणून हाक मारायचे आणि अण्णांचं बद्दल लोक बोलताना फार अत्यंत आनंदानं लोक बोलतात. आणि बाबुराव मोहिते म्हणून आमचे क्रांतिसिंह नाना पाटलांचे जुने सहकारी जे आमच्या गावचे होते, अत्यंत निष्ठेनं त्यांच्याबरोबर अखेरपर्यंत राहिली. अशा अनेक लोकांची नावं क्रांतिसिंहांच्या बरोबर घेता येतील की ज्यांनी त्यांचा वसा आणि वारसा चालवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. क्रांतिसिंह नाना पाटलांनी शेतकरी कामगार पक्ष निर्माण करण्यामध्ये अत्यंत महत्वाची आणि मोलाची भूमिका बजावली. जे शेतकरी कामगारांचं, कष्टकऱ्यांचं सरकार यावं म्हणून शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झाली. पण दुर्दैवानं मी तो आता इथं विषय चर्चेला घेणार नाही की शेतकरी कामगार पक्ष फोडण्याची सुपारी कुणी घेतली आणि कोणत्या बक्षिसाच्या बदल्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष फोडला आणि
त्याच्यानंतर क्रांतिसिंह नाना पाटलांना भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये जावं लागलं आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये ते नंतर बीडमधून खासदार झाले आणि अखेरपर्यंत ते तिथंच राहिले आणि त्या विचारधारेने ते जगले. खरं पाहायला गेलं तर ब्रिटिश साहित्यामधला रॉबिनहूड नावाचे काल्पनिक पात्र, भारताचा रॉबिनहूड जर कोण म्हणून तुम्ही मला विचार तर मी क्रांतिसिंह नाना पाटील यांचं नाव नक्की सांगेन. कारण रॉबिनहूड हा केवळ लोकांचा रक्षणकर्ता होता, पण क्रांतिसिंह नाना पाटील रक्षणकर्ते नव्हते तर व्यवस्था निर्माण करणारे रक्षणकर्ते होते. कारण प्रति सरकार ही व्यवस्था होती, स्वातंत्र्य ही व्यवस्था होती, स्वराज्य ही व्यवस्था होती आणि जीवनाच्या उत्तर कालखंडामध्ये सुराज्य निर्माण व्हावं म्हणून आपल्या खासदारकीचा उपयोग करणारा असा हा अवलिया माणूस आहे. त्यांच्याबद्दल दुर्लक्षित नाही. मी एक छोटासा प्रसंग सांगेन की बहुजन समाजामधले क्रांतिकारक तुलनेनं दुर्लक्षित का राहिले याचा एक छोटासा किस्सा मी तुलनात्मक दृष्टीने मांडतो. असा आहे की तुम्ही सांगलीमधून जयसिंगपूरला जात असताना अंकली नावाचं गाव लागतं. कृष्णा नदीचं एक पात्र आहे आणि त्या कृष्णा नदीच्या पात्राला ओलांडून आपल्याला जयसिंगपूरला जावं लागतं. तो जो आहे तो रस्त्याचा पूल आहे आणि त्याच्या पूर्व बाजूला रेल्वेचा पूल आहे. रेल्वेचा पूल पूर्वी देखील आता जेवढ्या उंच तेवढाच उंचीचा पूर्वीचा देखील पूल होता आणि त्या रेल्वेतून क्रांतिसिंह नाना पाटलांना हातात बेडे असताना घेऊन निघालेले होते. क्रांतिसिंह नाना पाटलांनी त्या रेल्वेतून त्या नदीत उडी टाकली. तुम्ही जर त्या नदीचं पात्र बघितलं तर त्या पात्रामध्ये खूप खडक आहेत. नाना पाटलांना कधीही भीती वाटली नाही जीवाची की आपण धावत्या रेल्वेतून उडी टाकतोय, गतीमध्ये उडी टाकतोय, आपली उडी बरोबर जाईल का, आपण नेमकं पाण्यातच पडू का, का आपला दगडावर आपण आपला जीव जाईल का, याचा कसलाही विचार न करता क्रांतिसिंहांनी त्या रेल्वेतून पाण्यामध्ये उडी टाकली. नुसती उडी टाकली नाही तर हातामध्ये बेडे असताना त्या पात्रातून पाहून काठावरती गेले आणि तिथून पुढे ते ब्रिटिशांना कधीही सापडले नाहीत. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. आता मी जरा दुसऱ्या उडीबद्दल बोलतो. फ्रान्सच्या मार्सेलिस नावाच्या बंदरावरती संडासच्या खिडकीमधून उडी टाकणारे सावरकर गुडघाभर पाण्यात उडी टाकतात आणि त्यांची उडी साहित्यामधून जगभर पोचवली जाते आणि क्रांतिसिंहांची उडी दुर्लक्षित राहते. याचं कारण असं आहे की इतिहास घडवला मावळ्यांनी पण लिहिला मनुवादी कावळ्यांनी. इतिहास घडवणाऱ्यांनी इतिहास लिहिला नाही तर तो इतिहास लिहिणाऱ्यांचा होतो असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी म्हणतात. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी सांगतात की जे लोक जो समाज इतिहास घडवतो त्यांना इतिहास विसरू शकत नाही आणि जे लोक इतिहास घडवतात त्यांना इतिहास विसरू शकत नाही. भले क्रांतिसिंह नाना पाटील आज आपल्याला थोडंसं काळाच्या ओघामध्ये पाठीमागे गेलेत असं वाटत असतील, पण क्रांतिसिंहांचं कार्य इतकं अनमोल आहे. 52 लक्षणी ते सोनं आहे, ते कधीही लोकांच्या विस्मरणात जाणार नाही. जेव्हा जेव्हा समाजावरती अन्याय आणि अत्याचार वाढेल तेव्हा तेव्हा क्रांतिसिंह नाना पाटलांच्या कार्याची आणि त्यांच्या प्रेरणेची या समाजाला गरज भासेल आणि तेव्हा तेव्हा पुन्हा एकदा नाना पाटील वेगवेगळ्या रूपांमध्ये वेगवेगळी व्यक्तींच्या रूपानं विचारांच्या रूपानं पुन्हा जन्म घेतील असा मला निश्चितपणानं आत्मविश्वास वाटतो. आता अगदी आता शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो मी. प्रश्न म्हणजे तुम्हाला एक वाक्यरचना करायची. जर क्रांतिसिंह नाना पाटलांना आजच्या पिढीला त्यांचा इतिहास असेल, त्यांचा वारसा असेल, त्यांचा विचार असेल तरी लक्षात ठेवायचं असेल तर वाक्य काय असेल? सिंहाच्या काळजाचा, निधड्या छातीचा, बलदंड देहाचा, धाडसी मनाचा एक लोकनायक जर कोण असेल तर ते आहेत क्रांतिसिंह नाना पाटील.